हाय, शुभ सकाळ. ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आहे मैत्रिणींनो, आज बघा इथं मी ठेवला आहे सकाळी सकाळी चहा. थंडीची चहा पिजेशिवाय काय सुरुवात होणार नाही आपली. मस्त बघा इथं चहा केला आहे, स्वयंपाक पण झाला आहे माझा सकाळचा. कारण सकाळचा डबे सगळ्यांचे द्यायचे असतात त्यामुळं घाई असती. तर बघा इकडं मटकी मुगाची उसळ केली, मस्त भाजी केली. गरम गरम भाजी आहे, डबे भरायचे आहेत. तर म्हटलं थोडंसं हिला थंड करते या भाजीला. तोपत्र इकडे टाकून घेतल्यात बघा मी ज्वारीच्या भाकरी, कारण मला भाकरीशिवाय काय चालत नाही. तर इकडं डब्यासाठी बघा गरम गरम मस्त चपात्या केल्यात. फायनली आज मी डबे भरून घेते. आता हे सगळ्यांचे डबे भरून घेते आणि त्याच्यानंतर बघा माझा तुम्हाला आज 7 वाजल्यापासून तर 11:30 पत्रचा माझा रुटीन दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा हा शोकेस कपाट आहे आणि शोकेस कपाटात बघा काय काय पसारा किती किती कोंबला आहे. बघा ह्या औषधाचा कप्पा सगळा भरला आहे. मग आपलं मेकअपचं सामानाचं कपाट सगळं पूर्ण भरलं आहे. सगळा गोंधळ झाला आहे. लेकरांनी काय कोंबलं आहे, पप्पांनी काय कोंबलं आहे, मम्मीने थोडंसं कोंबलं आहे. पण आता हे सगळं आवरावं लागतं मम्मीलाच. ते म्हणतात ना, बाई काय बसना आणि काम काय दिसना, अशी गतच होती बायकांची. बायका किती जर धुणं भांडी स्वयंपाक सगळं करत राहिलं तरी पण ह्या एक्स्ट्राचे कामं तर आपल्याला सगळे आवरावंच लागतात. लेकरं करतात तर हे आपल्याला सगळं आवरून ठेवावंच लागतं. त्यामुळं फायनली म्हणलं आज कपाट आवरूनच घेते. 2-4 दिवस झाला आवरावं म्हणते, पण माझ्या तब्येतीमुळं काय मला काय आवरायला होत नव्हतं. तर म्हणलं आज फायनली आवरूनच घेते. म्हणलं तब्येती तर काय माझी तर हे अशीच होणार आहे. तर बघा कितीले पसारा निघाला आहे. बघा तेवढ्या जागेमध्ये हा एवढा पसारा निघाला आहे. काचेचे ग्लास आहे, झंडबाम आहे, वायर आहेत, गोळ्या आहेत, चार्जरचे वायर आहेत, त्याच्यामध्ये कागद त्याच्यामध्येच आहेत. कुठलं बिल चिठ्ठी आलेली ती त्याच्यामध्येच कोंबलेली आहे. सगळं त्याच्यातच कोंबलेले आहे. फायनली म्हणलं हे सगळं काढून आज पुसूनच घेते. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम पण करायचा आहे मला, पण कधी करू तेच काय कळना झाले. कारण माझी तब्येतच आधीमध्ये थोडी खराबच होत असते सारखी. त्यामुळं काय करावं असं काय उल्हासच येत नाही. तरी पण थोडीशी एनर्जी आणली आणि हा कपाट बघा मी आज आवरूनच घेतला आहे फायनली. खूप वैताग आला होता या कपाटाला बघू मला. तर वल्या कपड्यांनी बघा हा आरसा पुसून घेतला, तर सगळा गुड्डा झाला. तर ह्याला कोरड्या कपड्यांनी मी पुसून घेते. फायनली हा वरचा सगळा कपाट बघा मी मस्त पुसून चकाचक घेतला आहे. तर आता जाते दवाखान्यामध्ये ह्या साड्याचा तेवढा कप्पा आवरून घेते. ते इकडचा कप्पा तेवढा राहिला आहे, तर म्हणलं या साड्या सगळ्या व्यवस्थित घड्या करून लावून टाकते. तर दवाखान्यात पण जायचं आहे की तुम्हाला मी मागेच म्हणली होती, कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणली होती माझे रिपोर्ट नाही आले आणि रिपोर्ट आणायला मला जायचं आहे. पण रिपोर्ट याच्याशिवाय काय माझं काय लक्ष लागत नाही. कामं करते, हातापायात एनर्जी आणून कामं धंदे तर करते, पण माझं लक्षच लागणं झालं जरासं. चला तर मग आज जाऊन येते दवाखान्यामध्ये. रिपोर्ट काय म्हणते दवाखान्यामध्ये आणि रिपोर्टमध्ये काय सांगते काय नाही हे तुम्हाला मी संध्याकाळी 4 वाजताच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करत जा आणि प्लीज तुमचा सपोर्ट सगळ्यांचा असू द्या. व्हिडिओला लाईक करत जावा आणि फुल व्हिडिओ पण सपोर्ट करत जावा सगळ्यांनी. भेटूया 4 वाजताच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय.